आणि पुन्हा एकदा पुण्यामध्ये जाऊयात. अमराठी पाट्यांच्या विरोधामध्ये मनसे आक्रमक होताना दिसतेय आणि मनसेकडून सध्या पुण्यामध्ये खळखटाक आंदोलन सुरू आहे. मनसेचे कार्यकर्ते एकवटलेले दिसतात आपल्याला आणि ज्या दुकानांवरती आस्थापनांवरती अजूनही इंग्रजी पाट्या आहेत त्या दुकानांवरच्या पाट्या आता फोडल्या जात आहेत मनसेकडून. ही काही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत. मनसेचे सगळे कार्यकर्ते आपल्या हातामध्ये या लाकडी काठ्या घेऊन खरं तर निघालेले आहेत आणि बाईकवरून हे सगळे कार्यकर्ते आता शहरभर फिरणार असल्याचं कळतंय. ही दृश्य आपण लाईव्ह दृश्य बघतो आहोत. मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि या दुकानाच्या पाट्यांची तोडफोड होताना दिसते. ज्ञानेश्वरकडे जाऊयात. ज्ञानेश्वर, या ठिकाणी पोलिसांकडून धरपकड केली जाते. पोलीस जे कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे मनसेचे कार्यकर्ते दुकानांची तोडफोड करताना आपण बघतो आहोत. पोलिसांकडून तोडफोड या ठिकाणी केली जाते. जी या ठिकाणी मनसेची सगळी तयारी आहे ती इकडे माझ्या बघा. पोलीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पाहायला मिळतात. या ठिकाणी जे कार्यकर्ते मनसेचे तोडफोड करत आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. यामिनी हे जे आंदोलन आहे ते अधिक तीव्र स्वरूपात या ठिकाणी रूप देताना पाहायला मिळत आहे. पोलीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतात. काय नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मनसैनिकांच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची? साहेब हात लावायचं थांबा. पुण्यामधली सगळी दृश्य आपण बघतोय. एकीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाट्या फोडलेल्या आहेत तर दुसरीकडे आता पोलीस प्रशासन त्यांना अडवायचा प्रयत्न करत आहे आणि काही मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं दिसतंय. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये काहीशी बाचाबाची होताना आपण बघतोय. सुप्रीम कोर्टाचे 10 दिवस 5 महिने सुप्रीम कोर्टाचे परवानगी तुम्हाला या ठिकाणी ताब्यात घेतले. काय प्रतिक्रिया आहे तुमची? काय म्हणणं आहे? पोलिसांची दमदाटी आहे. ही सगळी तिथली लाईव्ह दृश्य आपण बघतोय. मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आपण बघतोय तीव्र स्वरूपी आंदोलनाला प्राप्त झाल्याची धरपकड केली जाते आणि पोलिसांकडून ज्यांनी या पाट्या फोडलेल्या आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे. या ठिकाणी पोलीस बोलायला तयार नाहीत. मात्र ज्या मोठ्या संख्येनं मनसैनिक या आंदोलनाच्या ठिकाणी आले त्यातल्या एका कार्यकर्त्याला पोलीस ताब्यात घेताना पाहायला मिळतात. यामिनी, अगदी ज्ञानेश्वर, तुम्ही राहा या सगळ्यावरती लक्ष ठेवून. आपण पुन्हा एकदा दृश्य दाखवतोय. पुण्यामध्ये हे सगळं आंदोलन सुरू आहे मनसेचं आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांची धरपकड केलेली आहे पोलिसांनी. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. मात्र हा जो ताफा होता बाईक्सवरून हे सगळे कार्यकर्ते आलेले होते आणि ते आता पुढे निघून गेलेले आहेत. त्यामुळे शहरभर पुण्यामध्ये ते फिरणार असल्याचं कळतंय आणि एकूणच पुणे शहरामध्ये अजूनही ज्या आस्थापनांवरती दुकानांवरती मराठी पाट्या लागलेल्या नाही आहेत त्या दुकानांच्या पाट्यांची आता तोडफोड केली जाते. मनसेचे कार्यकर्ते पुण्यामध्ये एकवटलेले आपल्याला दिसत आहेत. मुंबई ठाण्याच्या नंतर आता पुण्यामध्ये सुद्धा मनसे आक्रमक झालेली आहे. कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर आणि महानगरपालिकेने अल्टिमेटम दिल्याच्या नंतर अजूनही आस्थापनांवरती दुकानांवरती मराठी पाट्या लावण्यात आलेल्या दिसत नाहीयेत आणि ज्या दुकानांवरती ह्या मराठी पाट्या नाहीत त्यांच्या दुकानांच्या इंग्रजी अक्षरातल्या पाट्यांची तोडफोड सध्या मनसेकडून केली जाते. अल्टिमेटम संपल्याच्या नंतर सुद्धा इथले दुकानदार गंभीर असल्याचं दिसत नाहीयेत. मुंबई ठाण्याच्या नंतर नवी मुंबईमध्ये सुद्धा या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आलेली होती आणि आता पुण्यामधले दृश्य आपण बघतोय. पुण्यामध्ये सुद्धा मनसे आक्रमक झालेली दिसतेय. मात्र मनसैनिकांनी खळखटाकचं आंदोलन सुरू केल्याच्या नंतर आता पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे. तर आता मनसेचे कार्यकर्ते पुढच्या दिशेने मार्गस्थ झालेत. मात्र पोलीस आता त्यांची धरपकड करताना दिसत आहेत. पोलीस आणि मनसेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये काहीशी शाब्दिक चकमक सुद्धा उडाली. शाब्दिक बाचाबाची सुद्धा झालेली आहे. काही लाईव्ह दृश्य सुद्धा ज्ञानेश्वर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत त्यांच्या मार्फत आपण ही बघतो आहोत. ही लाईव्ह दृश्य आहेत. पोलीस प्रशासनाकडून काहीही यावरती भाष्य होताना दिसत नाहीये. ही पुण्यामधली दृश्य आपण बघतोय. मनसेने या दुकानांच्या काचा फोडलेल्या आहेत. पुण्यामधलं हे दुकान आपण बघतोय.
मनसेचे कार्यकर्त्यांनी पुण्यामधल्या या दुकानांच्या काचा फोडलेल्या आहेत। हे दुकान आहे पुण्यामधलं, अजूनही या दुकानावरती मराठी पाट्या लावण्यात आलेल्या नाही आहेत, त्यामुळे आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे दुकान फोडलेलं आहे। तर आता पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला पुण्यामध्ये बघायला मिळतो आहे आणि जी दुकानं फोडली जात आहेत मनसेच्या आंदोलकांकडून ती दुकानं आता बंद सुद्धा केली जात आहेत। मराठी पाट्यांच्या संदर्भात सुरुवातीपासूनच मनसे आक्रमक झालेली दिसते आहे आणि न्यायालयाच्या आदेशाला फाटा देऊन खरं तर हे सगळे दुकानदार अजूनही या दुकानांवरती मराठी पाट्या लावताना दिसत नाहीये। पुन्हा एकदा जाऊयात ज्ञानेश्वरकडे। ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती आहे? यामिनी, आपण बघतोय जो धडाका मनसेच्या सैनिकांकडून पुण्यात बघायला मिळतो, इंग्रजी पाट्यांच्या तोडफोडीचा तो अजूनही सुरूच आहे। हे जवळपास दुकान असेल 6वं 7वं दुकान असेल जे जेएम रोडवरचं मनसैनिकांकडून फोडलं गेलंय, ज्याच्यावरती इंग्रजी अक्षरांमध्ये हा सगळा जो बोर्ड आहे तो आपल्याला दिसतोय आणि जिथे जिथे इंग्रजी अक्षरांवरचे बोर्ड असतील ते सगळे बोर्ड फोडून टाकू अशी मनसैनिकांची पुण्यातल्या प्रतिक्रिया आहे। मनसेचे अध्यक्ष जे आहेत मनसेचे अध्यक्ष जे आहेत शहराध्यक्ष साईनाथ बाबर, त्यांनी अगदी काही वेळापूर्वी हे किमान 7वं 8वं दुकान असावं जे इंग्रजी बोर्ड असल्याचं आपण बघतोय, काचा या ठिकाणी फोडलेल्या आहेत आणि आता दुकानदारांना दुकान बंद करण्याची वेळ आलेली आहे। अशाच पद्धतीनं जर आपण बघितलं असेल तर याच बाजूला जे दुसरे दुकान आहेत ज्या दुकानांवर इंग्रजी अक्षरांमध्ये सगळ्या गोष्टी बोर्डवर लिहिल्याचं आपण बघतोय, त्या देखील तोडफोडीचे जे प्रकार आहेत ते मनसैनिकांकडून या ठिकाणी केले गेले आणि म्हणून दुकानं जी आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत। व्यावसायिकांमध्ये वातावरण भीतीचं आहे, सगळे कर्मचारी जे आहेत ते दुकान बंद करून आतमध्ये बसलेले आपण बघतो आहोत। या सगळ्या प्रतिक्रियेत दुकानदारांची भूमिका समोर येत नसली तरी जी कोर्टानं दिलेली सूचना होती त्या सूचनेचं पालन झालं नाही आणि म्हणून यापूर्वी जर आपण बघितलं असेल तर पुणे महानगरपालिकेच्या वतीने देखील परिपत्रक काढलं गेलं होतं। मात्र सगळ्या गोष्टी बाजूला ठेवत मनसैनिकांनी ही सगळी मोहीम हातात घेऊन अशा पद्धतीची जेएम रोडवरची ही सगळी परिस्थिती, वेगवेगळे दुकान आहेत ज्या दुकानांवर इंग्रजी अक्षरांमध्ये बोर्ड दिसतोय तो बोर्ड फोडण्याचं काम मनसैनिक करत आहेत। ही सगळी बाईक रॅली या जेएम रोडच्या दिशेने पुढे सरकते आणि जिथे इंग्रजी अक्षरांमधली दुकानं दिसतील ती फोडली जातात। यामिनी, ज्ञानेश्वर, मात्र आपण आणखी एक दृश्य बघतोय, दुकानदार आता शक्कल लढवताना दिसत आहेत। अत्यंत छोट्या छोट्या अक्षरात देवनागरी लिपीमधले नावं लिहिलेली दिसत आहेत। बरोबर आहे, दुकानदारांकडून प्रयत्न केला जातोय कुठल्याही पद्धतीची अशी तोडफोड किंवा जी वेळ येते ती येता कामा नये म्हणून जे दुकानदार आहेत ते अशा पद्धतीनं बोर्ड लावताना देखील दिसतात। पण मनसेचं एकच म्हणणं आहे, ज्या दुकानांवर कुठल्याही पद्धतीत मराठी मजकूर दिसणार नाही असा जो बोर्ड आहे तो आम्ही फोडू आणि मनसैनिकांनी जर बघितलं असेल तर या ठिकाणी आपण ह्या दृश्यांमधून बघतोय काही वेळापूर्वी या ठिकाणी घटना घडली, विटा असतील, दगड असतील, लाठाकाठांचा वापर असेल, दुकानं फोडण्यासाठी झाला। या दुकानाच्या पायऱ्यांवरती ह्या सगळ्या विटा आपण या ठिकाणी पडल्याचं बघतोय, ज्या विटा या दुकानावर फेकून मारल्या गेल्या आणि या दुकानाचा जो बोर्ड आहे तो फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे। यामिनी, अगदी ज्ञानेश्वर, तुम्ही राहा या सगळ्याकडे लक्ष ठेवून, त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र होऊ शकतं का याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल।